1 जानेवारी 1927 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ, ज्याला आपण जयस्तंभ म्हणून देखील ओळखतो, त्याला अभिवादन करताना तेव्हा बाबासाहेबांनी ह्या महान पराक्रमाचे शौर्य पाहून ह्या लढाईला मुक्तीची लढाई, जाती अंताची लढाई असं म्हणलं. कारण ही लढाई फक्त दोन सेनांची नव्हती, दोन शस्त्रांची नव्हती, तर ही दोन लढाई दोन विचारांची होती. ही लढाई न्याय आणि अन्यायाची होती. 500 महारांनी 28,000च्या विशाल पेशव्यांच्या सेनेला रक्ताने भीमा नदी अक्षरशः लाल केली होती. यातून हजारो वर्ष आमचं रक्त शोषण केलं आणि आमच्या पुढच्या पिढ्यांना आता आम्ही अन्याय होऊ देणार नाही, ही भावनाच यातून मुख्य होती. चला तर समजून घेऊया हा संपूर्ण क्रांतिकारी इतिहास नेमका काय होता. आपल्या सहज आणि सोप्या भाषेमध्ये मी ॲडव्होकेट सौरभ. शिवरायांच्या स्वराज्यामध्ये आपण बघितलं तर सर्वांना समान वागणूक होती, समान स्थान होतं. मात्र त्यानंतर त्याच्या अगदी उलट पेशवाईमध्ये अस्पृश्यांना अत्यंत हीन, अमानवी वागणूक होती. पेशव्यांनी अस्पृश्याची सावली देखील त्यांना नको होती. महार, मांग, रामोशी यांना पेशव्यांनी सावलीला सुद्धा उभं केलं नाही. त्यांनी विनंती केली होती की आम्हाला जे आहे तर आम्हाला सेनेमध्ये घ्या, आम्ही योग्य तो पराक्रम पेशव्यांच्या सेनेमध्ये दाखवू. मात्र अत्यंत तिरस्काराने पेशव्याने अत्यंत क्लेशदायक वागणूक दिली व तुम्ही माणूसच आहात नाही अशी वागणूक दिली. व यातून जी काही महार असेल, मांग असेल, रामोशी असेल, या सर्व समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. आणि हे सर्व लोक आपलं साहस, आपला जो शूरपणा आहे, आपला जो लढाऊ बाणा आहे, तो कुठंतरी दाखवण्याची वाट बघत होते. अगदी हेच बरोबर ब्रिटिशांनी ओळखून 1796 रोजीच बॉम्बे नेटिव्ह इन्फिनिटीची स्थापना केली आणि यात महार, मांग, रामोशी यांचं सैन्य मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि एकीकडे पेशवाईची अमानवी वागणूक, तर या सगळ्यांच्या दुसरीकडे इंग्रजांची सन्मानपूर्वक जीवन मिळत होतं. अशा परिस्थितीमध्ये इच्छा नसतानाही त्यांना स्वतःच्या अस्तित्वासाठी इंग्रजांकडून काम करावं लागलं. यातच तो दिवस आला 31 डिसेंबर 1817चा. तो दिवस उजाडला पुण्याजवळच्या शिरूरच्या छावणीमध्ये फ्रान्सिस कॅनिन याच्या नेतृत्वाखाली बॉम्बे नेटिव्ह इन्फंट्रीचे 500 सैनिक होते. त्यात बहुसंख्य महार होते आणि सोबत 250 घोडस्वार आणि तोफखान्याचे सैनिक आणि फक्त 2 तोफा होत्या. म्हणजे जास्तीत जास्त 850ची फौज असेल. आणि त्यांच्या विरुद्ध, त्यांच्या समोर भीमा नदीच्या काठावरती तळ ठोकून बसली होती तब्बल 28,500ची विशाल फौज. त्यात पायदळ, घोडदळ असं दोन्ही होतं. त्याचं नेतृत्व करत होते पेशव्यांचे अत्यंत अनुभवी आणि कुशल सेनापती बापू गोखले स्वतः. आणि हे 850 सैनिक 31 डिसेंबर रात्रभर जवळपास 40 किलोमीटर चालून, पोटामध्ये अन्न पाण्याचा दाणा नव्हता, रात्रभर चालून संपूर्ण शरीर वेदनादायी झालं होतं, डोळ्यामध्ये प्रचंड झोप होती. आणि या सैन्य 40 किलोमीटरचा प्रवास करून पुण्याच्या दिशेनं कोरेगाव येथे दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजी सकाळी 10 वाजता पोहोचले. त्यांना कोणताही अंदाज नव्हता की आपल्या समोर 28,000ची एवढी मोठी फौज असणार आहे. मात्र संपूर्ण रात्र तब्बल 40 किलोमीटर चालवल्यानंतर एवढ्या मूठभर सैनिकांना पेशव्यांच्या विशाल सागराचा सामना करायचा होता. मात्र कोणी जनसामान्य असलं तर घाबरून गेलं असतं. मात्र यामध्ये ते किंचितही भीतीचं वातावरण नव्हतं. कारण त्यांच्या मनात भीतीपेक्षा जास्त शतकानुशतकं आपल्यावरती अन्याय केल्याचा संताप आणि राग होता. हीच ती व्यवस्था होती जिने आपले माणूस पण नाकारले, जातीच्या आधारावरती आपल्याला मरण यातना भोगायला लावल्या. यातूनच आता त्या कोरेगावच्या मैदानावर फक्त 2 सैन्यांची लढाई नव्हती, 2 ती विचारांची लढाई होती. एका बाजूला निव्वळ जातीयतेवर आधारलेली पेशवाई,
तर दुसऱ्या बाजूला होते आपले स्वतःच्या अस्मितेचा आतून आलेला यलगार होता. आणि ही लढाई जिंकण्या हरतापुरती मर्यादित नव्हती, तरी लढाई उत्तर देण्याची लढाई होती. त्यांना सांगण्याची लढाई होती की तुम्ही आमचं माणूस पण नाकारलं, आमचा माणूस असण्याचं अस्तित्व खोडलं, आम्हाला अमानवी जीवन जगण्यास भाग पाडलं. आणि यातूनच आपल्याला दिसेल या लढाईमध्ये पेशव्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम मुळामध्ये या पाचशे महारांनी केलं. लढता लढता पेशव्यांशी आम्ही मरून जाऊ, मात्र येणाऱ्या आमच्या हजारो पिढ्यांना माणुसकीची वागणूक मिळाली पाहिजे. अक्षरशः असं वर्णन केलं जातं की भीमा नदीचं पाणी रक्तानं लाल झालं होतं. पेशव्यांचा वर्षानुवर्ष केलेला अन्याय या नदीमध्ये रक्ताच्या स्वरूपात तो दिसत होता. या लढाईतून स्पष्ट होत होतं की शस्त्रांपेक्षा अन्यायाची ज्वाला किती मजबूत असते, किती भारी असते. यातून किती ज्वालामुखी सारखा उद्रेक होता की तुम्ही आमच्यावरती अन्याय केला, अत्याचार केला, तुमच्या सावल्या सुद्धा आम्हाला बसू दिलं नाही. यातून दिसत, कारण ही लढाई मुळात इंग्रज विरुद्ध पेशवे अशी दिसत असली तरी सुद्धा मुळात व्यवस्था विरुद्ध शोषित आणि वंचित घटक अशी लढाई होती. 1 जानेवारी 1927 रोजी स्वतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिली होती. त्यात ते म्हणतात की लढाई परकीय विरुद्ध स्वकीय अशी नव्हतीच, तर आपल्यावरच अन्याय करणाऱ्या, आपल्याला जनावरांपेक्षा हीन वागणूक देणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध ही लढाई होती. त्यामुळे बाबासाहेबांनी याला जातीअंताचा लढा असं संबोधलं, मुक्तीचा लढा असं संबोधलं. म्हणजे आजही आपण बघू शकतो देशाला स्वातंत्र्य मिळून 75 पेक्षा जास्त वर्ष झाली बांधवांनो, मात्र आजही पावलोपावली अस्पृश्यतेचे चटके आपल्याला नव्या स्वरूपात सहन करावे लागतात. एक वेळ न्याय मिळतो पण सामाजिक न्याय मिळत नाही, अशी सगळी परिस्थिती आजच्या काळामध्ये आहे. आपण एक भान ठेवलं पाहिजे की आजच्याच दिवशी 31 डिसेंबरला रात्री 1817 रोजी 40 किलोमीटरचं अंतर चालून जातीय अंताची लढाई आपल्या बांधवांनी आपल्यासाठी लढली होती. त्याचं स्मरण करून आपण काहीतरी क्रांतिकारी काम केलं पाहिजे. आपल्याला ही संपूर्ण माहिती कशी वाटली आपण आवर्जून कळवा. सर्वांना नमस्कार. जय भीम.